तर एमआयएम हा पक्ष नसून दहशतवादी संघटना असल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। एमआयएम पक्षात रोहिंग्या आणि बांगलादेशी भरलेले आहेत असं राणे म्हणाले। तर धुरंधर आणि छावा हे चित्रपट खान लोकांवरती भारी पडतायत असं नितेश राणे म्हणाले। आपणही ठरवायला हवं चित्रपट बघणार तर हिंदू कलाकारांचेच असं वक्तव्य नितेश राणेंचं। ही जी एमआयएम नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरण बाहेर येत आहेत। लक्षात घ्या, दहशतवादी संघटना आहे ती। जशी आयएसआय, अल कायदा आणि पीएफआय सारख्या संघटना आहे ना, तशी ही एमआयएम संघटना आहे। बाकी काहीच नाही। सगळे बांगलादेशीने रोहिंगे भरून ठेवलंय कचऱ्यासारखे तिथे। या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहेत, कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय। ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे, ते चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार। ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असते। नाहीतर कोणतरी आपला आला आणि आपले हे लव जिहादवाले प्रकरण त्याच्यातूनच घडतात। आहेत ना चित्रपट बघण्यासाठी, रणवीर सिंगचे आहेत, आमच्या विकी कौशलचे आहेत, बघा त्या लोकांचे। कशाला पाहिजे ते शाहरुख खान, आमिर खानची उगाचची नाटकं त्यांचे घर भरण्यासाठी?